पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण पाणी प्रश्नावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले। माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष टुंगारपुरे यांच्यासह नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम भोईर आणि नगरसेविका सुजाता डाकी यांनी गळ्यात पाट्या घालून पेण नगरपालिकेविरोधात निषेध नोंदवला। शहरात नागरिकांना मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसून दैनंदिन वापरासाठी देखील अयोग्य असल्याचा आरोप करत दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष उपाययोजना होत नसल्याचा आरोपही करण्यात आला। पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवकांनी दिला। जनरल बोर्ड मध्ये बगल देण्यासारखाच झालेला विषय, कारण की गेले आपलं हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा। परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे। आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या जानेवारी डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही, आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा। परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे। प्रशासना काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये। म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे। आणि तो आता आम्हाला जर नाहीच झाला तर आम्हाला मोठा उद्रेक करायला लागेल आणि मोठ्या जनसमुदायाने इथे आम्हाला उपोषण करायला लागेल, आक्रोश मोर्चा करायला लागेल। आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत। त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही, कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे। पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या। सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय ते संपूर्ण खराब आहे, ते लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे। आज लोकांना रोगराईमध्ये राहायला लागतंय पाण्याच्या विना, ही परिस्थिती आता आहे। त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता। त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जनतेची बाजू सांगायची होती आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे हे आम्ही आज तिथे महत्त्वाचं सांगितलं।